नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या एक शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दिनांक 5 फेब्रुवारी रोजी झालेला जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल या परीक्षेसाठी झालेला आणि त्यामधील महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हेच प्रश्न तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न पहिला आहे, मासुंदा तलाव कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे ठाणे. तर मासुंदा हा जो तलाव आहे तो ठाणे या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न, एक हे विशेषण संख्यावाचक विशेषणाच्या कोणत्या प्रकारात येते? तर याचं उत्तर आहे पृथक्त्ववाचक संख्या विशेषण. एकक हे जे विशेषण आहे ते पृथक्त्ववाचक संख्या विशेषणमध्ये येतं. पुढचा प्रश्न, मेजर ध्यानचंद पुरस्कार हा पुरस्कार कोणत्या नावाने ओळखला जात होता? तर याचं उत्तर आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. तर मित्रांनो, मेजर ध्यानचंद पुरस्कार हा जो पुरस्कार आहे तो अगोदर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जात होता. हा पॉईंट एक लक्षात ठेवा की मेजर ध्यानचंद पुरस्कार हा जो आहे तो क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये ई न्यायालय कोणत्या शहरात सुरू झाले होते? तर याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद न्यायालय. तर मित्रांनो, भारतामध्ये ई न्यायालय सर्वप्रथम हैदराबाद न्यायालयामध्ये सुरू झालेलं होतं. पुढचा प्रश्न, रमेश पतंग उडवतो या वाक्यातील प्रयोग सांगा. त्याचं उत्तर आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. पुढचा प्रश्न, ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखतात? तर याचं योग्य उत्तर आहे जमुना. तर ब्रह्मपुत्र नदीला बांगलादेशमध्ये जमुना या नावाने ओळखतात. पुढचा प्रश्न, घोडा कोणत्या यज्ञात येतो? तर याचं उत्तर आहे अश्वमेध. तर घोडा हा अश्वमेध या यज्ञात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये 1910 साली सर्वप्रथम कुटुंब न्यायालय सुरू झाले होते? तर याचं उत्तर आहे अमेरिका. तर अमेरिका या देशामध्ये 1910 साली सर्वप्रथम कुटुंब न्यायालय सुरू करण्यात आलेलं होतं किंवा न्यायालय सुरू झालेलं होतं, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, सीमा लाडू खात असते या वाक्यातील काळ ओळखा. तर याचं उत्तर आहे रीती वर्तमान काळ. पुढचा प्रश्न, द्रोणाचार्य पुरस्कार मध्ये रोख रक्कम किती दिली जाते? तर याचं उत्तर आहे 40,000. तर द्रोणाचार्य या पुरस्कारामध्ये रोख रक्कम 40,000 इतकी दिली जाते. आणि तसेच मित्रांनो, हा पुरस्कार भारतीय क्रीडा पुरस्कार आहे, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, रोहित शर्मा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क्रिकेट. पुढचा प्रश्न, कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कलम 124. कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. पुढचा प्रश्न, राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे गोविंदाग्रज. पुढचा प्रश्न, पाण्याचे असंगत आचरण अभ्यासासाठी डॅश डॅश हे उपकरण वापरतात. तर याचं उत्तर आहे होपचे. तर पाण्याचे असंगत आचरण अभ्यासनासाठी होपचे हे उपकरण वापरतात. पुढचा प्रश्न,
उद्या मी यावेळी घरी जेवत असेन या वाक्यातील काळ ओळखा. त्याचं उत्तर आहे अपूर्ण भूतकाळ. तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न, सासवा हे कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? त्याचे योग्य उत्तर आहे सासू. तर सासवा हे सासू या शब्दाचं अनेकवचन आहे.